नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. नंतरच्या त्या काही आठवड्यात श्रीकांतने अमेरिकेतून अनेकदा तिला फोन केला, पण प्रत्येक वेळा ती त्याच्याशी जेवढ्याच तेवढं बोलली. श्रीकांतचा मित्र वासुदेव शेनॉय आणि त्याची पत्नी ठरल्याप्रमाणे त्यांच्याकडे येऊन उतरले होते. त्यांचं मात्र आगत स्वागत श्रीमतीने अगदी नीट केलं होतं. श्रीकांतने जसं सांगितलं होतं तसंच. श्रीमती मनातून प्रोफेसर कॉलिन्सच्या उत्तराची वाट पाहत होती. तिच्या मनात वादळ उठलं होतं. ते आपल्याला स्कॉलरशिप देऊ करतील अशी तिला आशा कुठेतरी वाटत होती. पण कधी मनात शंका उत्पन्न होई, आपली खरंच एवढी योग्यता आहे का, असं पण वाटे. गेली 10 वर्ष अभ्यासाशी संपूर्णपणे संपर्क तुटलेला होता. आपल्यापेक्षा वयाने कितीतरी तरुण मुलांशी आपण बरोबरी करू तरी शकू का? आपलं मन अभ्यासात लागेल का, की आपण हा निर्णय रागाच्या भरात घेतलेला आहे? हा आपला निर्णय योग्य आहे का? तिच्या मनात असे हजारो प्रश्न उमटले होते. त्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं तिला स्वतःला माहीत नव्हती. रोज ती आपल्या निर्णयाचा एका वेगळ्या बाजूने विचार करून पाही. पण एक दिवस मात्र तिच्या मनात उमटलेले सगळे प्रश्न आणि सगळ्या शंकांना उत्तरं मिळाली. प्रोफेसर कॉलिन्स कडून ईमेल आलं. तिने धडधडत्या हृदयाने ते वाचायला घेतलं. तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलीला परत एकदा विद्यार्थी दशेचा अनुभव घ्यावासा वाटला तर ते नैसर्गिकच आहे. तुझ्यासाठी स्कॉलरशिप मिळवणं फार कठीण पडणार नाही. पण मला वाटतं अभ्यासक्रम सुरू होण्याआधी किमान एक आठवडा आधी तू इथे यावंस. म्हणजे आपल्याला अनेक गोष्टींवर चर्चा करता येईल. तू पूर्वी जे काही लिहून काढलं आहेस ते आता जुनं पुराणं झालंय असं समजून ते टाकून देऊ नकोस. ते सगळं इकडे घेऊन ये. डोरोथीला तुझ्यासाठी युनिव्हर्सिटीच्या जवळपास राहण्याची जागा बघायला मी सांगितलंय. तू शाकाहारी असल्यामुळे तू वसतिगृहात राहण्याऐवजी स्वतंत्र राहिलीस तर ते जास्त बरं पडेल. पण त्याची व्यवस्था होईपर्यंत तू आमच्या घरीच राहा. मला इतक्या उतार वयात तुझ्यासारखी बुद्धिमान विद्यार्थी लाभते आहे याचा खूपच आनंद झाला आहे. मी स्वतःचे ते भाग्य समजतो. आजकाल संशोधनाच्या क्षेत्रात चांगले बुद्धिमान विद्यार्थी कुणी येतच नाहीत. तू इकडे येणार म्हणून डोरोथीला फार आनंद झाला आहे. श्रीमती, अगं शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. त्यासाठी ज्ञानाची लालसा हवी. म्हणजेच ती व्यक्ती खऱ्या अर्थाने विद्यार्थी होऊ शकते. तुझ्या मनात जर कोणतीही शंका असेल तर पहिल्यांदा ती काढून टाक बरं. अमेरिका काही तुला परकी नाही. मी तुला विजा मिळण्यासाठी लागणारी कागदपत्र पाठवत आहे. तू आता लवकरात लवकर इकडे येऊ शकशील. त्यांचे ते शब्द श्रीमतीने पुन्हा पुन्हा वाचले. तिचं मन आश्चर्याने थक्क झालं होतं. परत एकदा आपण विद्यार्थी तसेच जाणार. आपल्या आयुष्यात एक नवीनच कवाड खुलं झालंय असं तिला वाटलं. पण आता या खेपेला ती जो निर्णय घेणार होती तो डोक्याने, हृदयाने नव्हे. बाल्कनीत बसल्या बसल्या तिचं मन स्वप्नरंजनात गुंग होऊन गेलं. युनिव्हर्सिटी कॅम्पस, लायब्ररी, क्लासरूम्स, सेमिनार हॉल्स, ज्ञानाला प्रतिष्ठा असलेली ही सगळी ठिकाणं. तिथे बिझनेसची चर्चा नसेल, ढोंगीपणा नसेल, नफ्या तोट्याची गणित नसतील. किती सुंदर आयुष्य असेल ते. आपण या मार्गाकडे आधीच का नाही वळलो? इतके दिवस वाया का घालवले? असं राहून राहून तिच्या मनात येऊ लागलं. आयुष्यात सौंदर्य, सत्ता, पैसा, स्वास्थ्य, तारुण्य या गोष्टी चिरस्थायी नसतात. खरी टिकणारी श्रीमंती ही ज्ञानाची श्रीमंती असते. आपण ही श्रीमंती जेवढी दुसऱ्यांमध्ये लुटतो तेवढी ती वृद्धिंगत होत जाते. म्हणूनच खरे शिक्षक हे थोर असतात, महान असतात. ते दरवर्षी आपल्याजवळचा ज्ञानाचा खजिना खुला करून विद्यार्थ्यांमध्ये लुटत असतात. तसं करताना कधीच भेदभाव करत नाहीत की कधी त्या विद्यार्थ्यांकडून परतफेडीची अपेक्षाही ठेवत नाहीत. हे सगळे विचार चालू असताना अचानक श्रीमतीच्या मनात एक विचार आला आणि ती खूप अस्वस्थ झाली. आपण गेल्यानंतर शिकांची काळजी कोण घेणार? शिवाय आपण निघून गेल्यावर लोक काय म्हणतील? गेले काही दिवस कामाचा सततचा ताण, दगदग, प्रवास यामुळे त्याची प्रकृती पण म्हणावी तेवढी खणखणीत राहिली नव्हती. शिवाय घरच्या आर्थिक आणि इतर बाबतीत त्याने आयुष्यात कधीच लक्ष घातलेलं नव्हतं. तशी वेळच आली नव्हती. ते सगळं श्रीमतीच बघत असे.
आपण जर असे निघून गेलो तर आपली आई काय म्हणेल? आपल्या मनात विचारांचा केवढा मोठा गुंता झालेला आहे. आपल्या मनावर किती ताण आहे याची तिला आता खरी जाणीव झाली. तिने आपल्या केसात हात खुपसले, केस घट्ट पकडून ते परत सोडले आणि एक दीर्घ श्वास घेतला. असं उठून जाणं जड तर जाणारच होतं, पण आता तिच्या मनाचा निश्चय पक्का झाला होता. श्रीकांतला जसा आपल्या कामातून आनंद मिळायचा, तसाच आनंद आपल्या आवडीचं काम करून तिला पण मिळवायचा होता. शिवाय तिचं हे काम पैशाशी किंवा धंद्याशी निगडीत नव्हतं. या कष्टातून तिला स्वतःची हरवलेली ओळख परत मिळणार होती. अचानक तिला आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगणाऱ्या भामतीची कहाणी आठवली. तिने खूप वर्षापूर्वी ही कहाणी श्रीकांतला ऐकवली होती. पण प्रत्येक स्त्री भामती कशी बनू शकेल? प्रत्येक स्त्रीच्या स्वतःच्या काही मर्यादा असतातच ना. भामतीने तर निस्वार्थीपणे दुसऱ्यासाठी उभं आयुष्य वेचण्याची कमाल मर्यादा ओलांडली होती. भामतीपेक्षा आपलं व्यक्तिमत्व फार वेगळं असल्याने आपण हा असा निर्णय घेतला आहे का, की आपल्या आयुष्यात हा जो पराकोटीचा एकटेपणा आहे त्यामुळे आपण हे ठरवलंय? श्रीमतीचं विचारचक्र चालूच होतं. या भयान एकटेपणापायी अनेक स्त्रिया मनोरुग्ण सुद्धा होऊ शकतात याची श्रीमतीला पूर्ण कल्पना होती. मूकपणे बिना तक्रार वाट्याला आलेलं सर्व काही स्वीकारून जगताना श्रीमतीने अनेक स्त्रियांना पाहिलं होतं. तिचे स्वतःचे आजोबाच हुकुमशाही वृत्तीचे होते. स्त्रियांना कोणत्याही बाबतीत मत असू शकतं हेच त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्या घरच्या कोणत्याच स्त्रीला काहीही स्वातंत्र्य नव्हतं आणि तरीही तिच्या आजीने आयुष्यात कधीही तिच्या आजोबांविषयी एक सुद्धा वाकडा शब्द काढला नव्हता. श्रीमतीच्या आईचीही तीच कथा होती. तिचा विवाह एका निरुद्योगी निष्क्रिय माणसाशी होऊन सुद्धा तिने जन्मभर आपल्या पतीचा मान राखला होता. श्रीमतीच्या वडिलांना तिच्या आईने कधीच दुरुत्तर केलेलं नव्हतं. या असल्या सर्वच पुरुषांपेक्षा श्रीकांत किती वेगळा होता आणि तरीही तिला आता या घरात राहावंसं वाटत नव्हतं. आपण हा मूर्खपणा तर करत नाही ना, असं तिच्या परत परत मनात येऊ लागलं. श्रीमतीच्या आजीला काडीचंही आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं. कदाचित त्याच कारणाने तर ती आणि तिच्या पिढीतल्या इतर अनेक स्त्रिया पुरुषांचीही अरेरावी सहन करत नसतील ना. श्रीमतीची स्वतःची आई ही घरातली एकुलती एक मिळवती व्यक्ती होती. आपल्या काही काम न करणाऱ्या पतीबरोबर ती सुद्धा दिवस कंठतच होती. ती समाधानी मुळीच नव्हती. आणि तरीही या सर्व स्त्रियांच्या मनावर अगदी लहानपणापासून सतत एकच गोष्ट बिंबवण्यात आली होती. नवरा कसाही असला, कसाही वागला तरी आपण त्याच्याबरोबरच राहायचं, त्याला सोडून कधीच जायचं नाही. पण श्रीमतीला मात्र हे पटत नव्हतं. तिच्या मते प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असते. संसारात जर एखाद्या स्त्रीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर फारच गदा येऊ लागली, तिच्या इच्छा आकांक्षांची सतत गळचेपी होऊ लागली, तर त्या स्त्रीने स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वतःला पाहिजे तोच निर्णय घ्यावा. श्रीकांत पुढच्याच आठवड्यात परतणार होता. श्रीमतीच्या पुढचा मुख्य प्रश्न होता, श्रीकांतला आपल्या या निर्णयाविषयी कसं सांगायचं? भाग 31. श्रीकांत 4 आठवड्यांच्या दौऱ्यानंतर थकून भागून परतला. आल्यावर अगदी थोडा वेळच विश्रांती घेऊन तो उठून ऑफिसला जाण्याची तयारी करू लागला. निघताना तो फक्त आपण रात्रीचं जेवण लवकर घेणार असल्याचं श्रीमतींना सांगून निघाला. श्रीमती म्हणाली, श्री, मला काहीतरी फार महत्वाचं सांगायचंय. श्रीमती, मला उशीर होतोय, आपण रात्री जेवताना बोलू. पण तुला जर ऑफिसच्या कामात घरी यायला उशीर झाला तर मग सगळ्यालाच फार उशीर होईल. आज मी तुझ्यासाठी लवकर घरी येईन, मग तर झालं, तो यांत्रिकपणे म्हणाला. त्याचं बोलण्यात विशेष लक्ष नव्हतं. तो तसाच बाहेर पडला. नेहमीप्रमाणे श्रीमतीची काहीतरी अव्यवहारिक कल्पना असेल एवढंच त्याच्या मनात आलं. श्रीकांत ठरल्याप्रमाणे खरोखरच लवकर आला. तो अत्यंत आनंदात होता. श्रीमती आड्याकडे बघत सोफ्यावर बसून होती. पण काहीतरी बिनसलंय हे श्रीकांतच्या लक्षातच आलं नाही. त्याने आपल्या अंगातला कोट काढून डायनिंग टेबलवर टाकला आणि तो तिच्याजवळ येऊन बसला. एका हाताने तिला जवळ ओढत म्हणाला, श्रीमती, अगं अभिनंदन कर माझं. मी आता कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर झालोय. श्रीमती, मी जेव्हा IITत होतो तेव्हा माझ्या वर्गातली अनेक मुलं परदेशी गेली. पण तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही खुशाल जा परदेशी. मी इथे भारतात राहून तुमच्यापेक्षा जास्त यश संपादन करून दाखवीन.
आज माझं ते स्वप्न पुरं झालंय. आता तू एका मॅनेजिंग डायरेक्टरची पत्नी आहेस म्हटलं. आता आपण मलबार हिलला राहायला जायचं. श्रीमतीने त्यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तो पुढे म्हणाला, श्रीमती, प्लीज समजून घे ना. मला तुझ्याशी भांडायला खरंच नाही ग आवडत. आपलं भांडण झालं ना की मला फार वाईट वाटतं. माझ्या नोकरीमुळे मला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. हे तर जरा लक्षात घे ना. पण आता मी तुला एक वचन देतो. मी आता रजा काढीन, मोकळा वेळ काढीन. तुला जिथे कुठे जायचंय तिथे जाऊ आपण. मी हुबळीला जाणार नाही. आता या खेपेला तू म्हणशील तसं करायचं. बोलता बोलता तो आडवा झाला आणि त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. श्रीमती गप्पच होती. त्याचे ते शब्द तिला पोकळ, अर्थहीन भासत होते. पाषाणावर पावसाचा वर्षाव व्हावा तसे. खरं तर त्याला प्रमोशन मिळाल्यावर श्रीमतीचा आनंद गगनात मावेनासा झाला असता. तिनं त्याचं कौतुक करून त्याला डोक्यावर घेतलं असतं. पण आज प्रथमच त्याचं यश हे तिला स्वतःचं यश वाटलं नाही. श्रीकांतला ती गोष्ट जरा विचित्रच वाटली. त्याला वाटलं अजून ती रागातच आहे. तो उठला आणि त्याने आपला चेहरा तिच्याकडे वळवला. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता की डोळ्यात पाणी नव्हतं. ते पाहून त्याला आश्चर्य वाटलं. उलट तिच्या चेहऱ्यावर एक निर्धार आणि त्याचबरोबर विषादाची भावना होती. श्रीमती एक अक्षरही न बोलता उठून उभी राहिली. श्री, ही घराची किल्ली आणि ही तुझ्या कपाटाची किल्ली. ही आपली आर्थिक व्यवहारांची फाईल. ही नीट ठेव. श्रीमती असं काय बोलते आहे हे श्रीकांतला कळेना. श्रीमती, मला या सगळ्याची काय गरज आहे? तू कुठे प्रवासाला निघाली आहेस का? आणि तरी सुद्धा मला कशाला या गोष्टी लागणार आहेत? श्रीमतीने डोळे मिटले आणि मनाची सगळी ताकद पणाला लावून ती हलकेच बोलू लागली. श्री, मी सोडून चालले आहे आणि माझा परत येण्याचा विचार नाही. मी घराच्या सर्व जबाबदाऱ्या तुझ्यावर टाकून जात आहे. तिचे शब्द ऐकून श्रीकांत घाबरला. तू कुठे निघाली आहेस? मी डॉक्टरेट करण्यासाठी अमेरिकेला चालले आहे. मी फक्त तू येण्याची वाट बघत थांबले होते. तू मला जी काही कामे सांगून गेला होतास ती सर्वच्या सर्व मी पार पाडलेली आहेत. श्रीकांतला या नव्या परिस्थितीचा उमगच पडेना. उंच डोंगराच्या टोकावरून कोणीतरी आपल्याला कडेलोट करतंय असं त्याला वाटलं. श्रीमती, तू जर अमेरिकेत PhD करणार असशील तर मग तू परत कधी येणार? हा इतका महत्वाचा कौटुंबिक निर्णय तू माझ्याशी चर्चा न करता एकटीने कसा काय घेऊन टाकलास? अमेरिकेत तू स्वतःचा उदरनिर्वाह कसा काय करणार? श्रीकांतला अचानक थकल्यासारखं वाटलं आणि खूप असहाय्य, हताश वाटलं. श्री, मला स्कॉलरशिप मिळते आहे. गेले 4 आठवडे पुष्कळ विचार करूनच मी हा निर्णय घेतलेला आहे. माझं तुझ्याशी जेव्हा लग्न झालं तेव्हा मी येताना इकडे काहीच बरोबर आणलं नव्हतं. आता सुद्धा या घरातून काहीही न घेता मी जात आहे. माझी आज रात्रीचीच फ्लाईट आहे. आज जर तू ऑफिसातून वेळेवर घरी आला नसतास तर माझं शेवटचं कर्तव्य करण्यात कसूर झाली असती. पण तू वेळेत आलास. आता मला शांत मनाने जाता येईल. हे सगळं काय चाललंय ते श्रीकांतला कळेना. तो म्हणाला, श्रीमती, तू माझी चेष्टा तर नाही ना करत? पण मग त्याला तिची भरलेली बॅग दिसली. श्री, आज तू या पदाला पोहोचला आहेस कारण तू अत्यंत मेहनती आणि एकलक्षी आहेस. आपल्या आयुष्यातला सगळाच्या सगळा वेळ तू आपल्या ध्येयप्राप्तीसाठी खर्च केलास. ही गोष्ट सोपी नाही हे मला मान्य आहे. तुझ्या इतक्याच बुद्धिमान असलेल्या तुझ्या इतर मित्रांकडे बघ. आज तू मिळवलं आहेस ते त्यांना मिळवता आलेलं नाही. तुझ्या संपूर्ण बॅचमध्ये तुझ्या एवढं यश दुसऱ्या कुणीच प्राप्त करू शकलेलं नाही. तू त्या सर्वांना मागे टाकून पुढे गेलास. तुझा करिअर ग्राफ जर पाहिला तर एक साधा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून तू करिअरची सुरुवात केलीस आणि केवळ 10 वर्षाच्या आत तू सर्वोच्च शिखर गाठलंस. पूर्वीच्या काळी याला लोक तपस्या म्हणत. तपस्या करण्यासाठी लोक रानात जाऊन राहत, पण तू कुठेही न जाता ती केलीस. श्रीकांतीला मध्येच थांबवून म्हणाला, पण त्या सगळ्याचा तू घर सोडून जाण्याशी काय संबंध? नाही श्री, माझं बोलणं जरा नीट लक्ष देऊन ऐक. आयुष्यात चैनीच्या ऐशारामाच्या गोष्टींना काडी इतकंही महत्व न देता हे यश संपादन करणं फारच थोड्या लोकांना जमतं. पण श्री, आयुष्यात कोणतीच गोष्ट कधी फुकट मिळत नसते. तुझ्या या झगड्यात तू तुझ्या श्रीमतीला हरवून बसलास. मी या अशा कृत्रिम वातावरणात जगू शकत नाही.
मला स्वच्छ ताज्या हवेत श्वास घ्यायचा आहे. तुझी सावली म्हणून जगायचं नाही मला. श्री, मी जर बुद्धिमान आणि संवेदनशील नसते, तर कदाचित या एकटेपणाचा त्रास मलाही झाला नसता. तुझ्या ऐश्वर्याचा मी मनापासून उपभोग घेतला असता. पण गेले कित्येक आठवडे मी या एकाच गोष्टीचा विचार करते आहे. आपल्या आयुष्याचं ध्येय कोणतं? आणि त्याचं उत्तर मला आता मिळालेलं आहे. श्रीमती बोलायची थांबली. यावर श्रीकांतचं काय म्हणणं आहे हे तिला ऐकायचं होतं, पण तो गप्पच होता. तो धक्क्यातून अजून सावरला नव्हता. मग श्रीमतीच पुढे म्हणाली, श्री, मला इतिहासाचं प्रेम होतं आणि माझं तुझ्यावर पण प्रेम होतं. खरं सांगायचं तर एकेकाळी इतिहासापेक्षाही माझं तुझ्यावर जास्त प्रेम होतं. पण तू तुझ्या बिझनेसच्या जगात बघता बघता हरवून गेलास आणि यशाच्या मागे धावत असताना तुझ्या सर्व नाजूक भावना लोप पावल्या. माझ्यापाशी एक इतिहास वगळता दुसरं काही शिल्लकच उरलं नाही. माझ्या लेखी घर, गाडी, पैसा या गोष्टींना काडी इतकंही महत्व नाही. श्री, तू स्वतःला एक प्रश्न विचार. तू जर माझ्या जागी असतास तर तू काय केलं असतंस? मी पण तेच करते. तुला आठवतं, तू हुबळीत नोकरी का नाही धरलीस? कारण स्वतःच्या मनातून जे मिळवायचं तू ठरवलं होतंस, ते काहीही करून मिळवल्याशिवाय तुला गप्प बसायचं नव्हतं. आता माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे हे मला नीट स्पष्ट झालंय आणि ते मी प्राप्त करणार आहे. श्री, तूच माझा गुरु आहेस. हे तर मी तुझ्याकडूनच शिकले आहे. जेव्हा कधीही एखादी नवीन गोष्ट घडते, तेव्हा लोक त्याला क्रांती म्हणतात. क्रांती ज्यावेळी घडते, त्यावेळी सर्वजण तिचा रागरागच करतात. पण नंतर कालांतराने लोकांना त्या गोष्टीचं महत्त्व समजतं. मला एका गोष्टीची पूर्ण कल्पना आहे. आता मी घर सोडून गेले, तर समाज माझ्याविषयी काय वाटेल ते बोलणार आहे. पण त्याची चिंता मी कशाला करू? माणसानं स्वतःची ज्या गोष्टीवर श्रद्धा आहे ती करावी. स्वतः निवडलेल्या मार्गावरून जावं. मग त्या मार्गावर काटे कुठे असोत की दगड गोटे. त्याऐवजी दुसरा कोणता तरी मार्ग गुलाबाच्या फुलांनी भरलेला असेल, तरी स्वतः निवडलेला मार्ग सोडून त्या दुसऱ्या मार्गाला जाऊ नये. आणि तेच आज मी करत आहे. मी नुसती अंतरशक्तीच्या बळावर चालत होते, तुझ्या मागोमाग, घरंगळल्यागत. पण आता मला बदलायला हवं. त्यासाठी मला माझ्याजवळची सर्व ताकद पणाला लावली पाहिजे. आपण विज्ञानात शिकलो आहोत त्याप्रमाणे. कारण मी आता पाय फुटेल तिकडे जाणार नाही. मी पूर्ण विचारांती हा मार्ग निवडलाय. आता तो मार्ग कितीही खडतर असला, तरी तो मार्ग सोडून मी दुसरीकडे भरकटणार नाही. मी हाच मार्ग चोखाळणार आहे. त्यासाठी मी स्वतःला गतिशील बनवलं आहे. आजपर्यंत हे असं श्रीमती कधीच बोललेली नव्हती. जणू काही प्रेशर कुकरमधून वाफ मोकळी होत होती. श्रीकांत सुन्न होऊन तिच्याकडे नुसता बघत बसला होता. त्याला या धक्क्याने विषण्ण करून सोडलं होतं. श्रीमती पुढे बोलतच राहिली. श्री, मी गेली कित्येक वर्ष काय केलं? तुझ्या पाहुण्यांचं आगत स्वागत केलं. तुझे हिशेब ठेवले. घराची व्यवस्था पाहिली आणि एखाद्या पर्सनल सेक्रेटरीने करावे तशी तुझी सगळी कामं केली. समाजामध्ये तुझ्या अंगाखांद्यावर दिमाखदारपणे चमकणाऱ्या दागिन्यासारखी वावरले मी. पण आता मात्र मला माझ्या मनाप्रमाणे जगायचंय. श्री, मला तुझ्यापासून घटस्फोट नकोय. कारण माझ्या लेकी घटस्फोट घेणं म्हणजे पुनर्विवाह करण्याची कायद्याने मोकळी. त्याहून अधिक त्या गोष्टीला काहीच महत्व नाही. पण मला तर असलं काहीच करण्याची इच्छा नाही. तू तुझा जीवनक्रम मुळीच बदलू नको. कारण तुला एका विशिष्ट पद्धतीने जगण्याची सवय झाली आहे. या अशा प्रकारे स्वतःला कामात झोकून देणं ही तुझ्या नोकरीची गरज आहे. तू त्या वाचून जगू शकणार नाहीस. पण आता ते मी सहन करू शकणार नाही. तेव्हा आपल्या दोघांच्या हिताचा विचार करता हाच एक उपाय आहे त्यावर. श्री, तू मला मध्ये एकदा म्हणाला होतास ना, मी तुझ्याहून अधिक बुद्धिमान असून मला जे योग्य वाटेल ते मी करावं. मग मी हे असं करायचं ठरवलंय. श्रीकांत त्यावर कसाबसा म्हणाला. श्रीमती, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस. मी तेव्हा जे बोललो होतो ते रागाच्या भरात बोललो होतो. पण तुझ्या या निर्णयाचे काय परिणाम होणार आहेत याचा तू विचार केला आहेस का? श्री, मी गेल्या 4 आठवड्यात शांतपणे फक्त याच गोष्टीचा विचार केला आहे. तू माझ्याशिवाय नक्कीच जगू शकशील. तुझं सगळं काम पार पाडू शकेल अशी अत्यंत कार्यक्षम सेक्रेटरी तुला सहज मिळेल. काही काळ तुला माझी उणीव भासेल, आठवण येईल. पण नंतर त्याची सवय होऊन जाईल. श्री, तुला कधीही माझी मदत लागली तर मला फोन कर. मी जिथे कुठे असेन
तिथून तुला भेटायला येईन. तुला असं सोडून जाताना माझ्या मनाला खूप यातना होत आहेत. खूप जड जातंय. पण माझ्यापुढे दुसरा काही पर्यायच नाही. श्री, मी तुझ्याशी लग्न केलं कारण मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते. आता मी तुला सोडून जात आहे. ती तुझी माझी भांडण झालं म्हणून नव्हे. तू माझ्यावर रागावला आहेस म्हणून नव्हे. कोणत्याही आर्थिक वा इतर मोहाला बळी पडून मी तुला सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मी निघून जात आहे कारण मला तुझ्यासारखं बनायचं आहे आणि तू मला नक्की जाऊ देशील याची मला खात्री आहे. आपल्या पत्नीवर हुकूमत गाजवू इच्छिणाऱ्या नवऱ्यांपैकी तू नाहीस याची मला खात्री आहे. श्रीमतीचे डोळे बघता बघता पाण्याने भरून आले. तिला भावनावेग असह्य झाला आणि तिच्या घशात औंढा अडकला. या गोष्टीवर इतके दिवस विचार केला होता, तरीही यापुढे तिला काही बोलवेना. आता आपण इथे अधिक काळ थांबलो तर आपण आपला निर्णय बदलून टाकू आणि आपल्या जुन्या आयुष्यात परत जाऊ याची तिला भीती वाटू लागली. ती श्रीकांतच्या जवळ जाऊन म्हणाली, श्री, मी आता निघते. माझं घर तुला कायम उघडं असेल. तू अमेरिकेला कधीही आलास तर मला भेटल्या वाचून जाऊ नकोस. संपर्क ठेव. तुझ्या प्रकृतीची काळजी घे. साय काढलेलं दूध रोज पीत जा. मला पोहोचवायला, माझा निरोप घ्यायला एअरपोर्टवर ये असं मी तुला म्हणणार नाही. आपल्या दोघांनाही ते फारच अवघड होईल. म्हणून मी इथेच तुझा निरोप घेते. श्री, तुझ्याहून चांगला मित्र मला कधीच मिळणार नाही. एवढं बोलून एवढं बोलून तिनं त्याच्या कपाळावर अलगद ओठ टेकले व त्याला अखेरची मिठी मारली. त्यानंतर आपली लहानशी बॅग उचलून ती चालू लागली. तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. श्रीकांत सुन्न होऊन पाठमोऱ्या श्रीमतीकडे नुसता बघत राहिला. जणू काही आपलं जीवन चैतन्य ती बरोबर घेऊन चालली आहे असं त्याला वाटलं. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.